आणि आता एक मोठी बातमी सध्या समोर येते। संजय दिना पाटलांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्यात आलाय। मुजोर संजय दिना पाटलांवर आता पत्रकारांनी बहिष्कार टाकलेला आहे। संजय दिना पाटलांनी पत्रकारांना शिवीगाळ केली होती, धमकी दिली होती, त्यामुळे आता त्यांच्या पत्रकार परिषदेवरच बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय पत्रकारांनी घेतलेला आहे। शिवसेना नेत्यांच्या विनंतीनंतर देखील बहिष्कार कायम आहे। संजय दिना पाटलांच्या मगरुरीनंतर आता पत्रकारांनी आपली एकी दाखवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, इतकंच नाही तर मारण्याची धमकी दिली, त्यामुळे आता त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झालेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। गोविंद, आपण पाहतोय खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, इतकंच नाही तर धमकी दिली, त्यामुळे आता त्यांच्या पत्रकार परिषदेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय झालाय। काय नेमकं घडलेलं आहे, काय माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर संजय दिना पाटील यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केले होते, त्यामुळं ज्या राज्यभरातल्या सगळ्या विविध पत्रकार संघटना ज्या आहेत त्या पत्रकार संघटनांनी वेगवेगळ्या माध्यमातून निषेध तर केलाच होता, परंतु आज या ठिकाणी या सगळ्या अनुषंगानं बाळासाहेब भवन, माझ्या उजव्या साईडला जे बाळासाहेब भवन बघतो आहोत ते या ठिकाणी शिवसेनेचं मुख्यालय आहे आणि या ठिकाणी संजय दिना पाटलांची पत्रकार परिषद होते आणि त्या पत्रकार परिषदेत याबाबतचा खुलासा ते करणार होते, परंतु सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत, कॅमेरामन आहेत, हे सगळे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले, परंतु संजय दिना पाटील ज्यावेळेला येतील त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी संपूर्ण आपले कॅमेरे काढून या सगळ्या घटनेचा निषेध केलेला आहे। आणि या सगळ्या घटनेनंतर परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक हे सुद्धा पत्रकारांची समजूत काढण्यासाठी आले होते। आम्ही दिलगिरी व्यक्त करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, परंतु पत्रकारांनी मात्र आपली जी भूमिका आहे ती ठाम घेत या ठिकाणी अशा पद्धतीनं मारण्याच्या जर धमक्या दिल्या जात असतील तर आमच्या सुरक्षेचं काय, असाही प्रश्न या ठिकाणी प्रताप सरनाईकांच्या समोर उपस्थित केले। आपण जर बघत असाल तर मोठ्या संख्येने हे सगळे जे पत्रकार असतील, कॅमेरामन असतील, हे सगळे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय झालं, काय म्हणणं होतं? बस आमचं काय म्हणणं नाही, फक्त एवढंच आहे की त्यांनी जो वक्तव्य केलेलं आहे आणि जी धमकी दिलेली आहे त्याचा आम्ही सगळे मिळून निषेध करत आहोत। बस प्रताप सरनाईक आले होते समजूत काढायला, दिलगिरी व्यक्त करतो म्हणत होते, काय झालं नाही? हे दिलगिरी व्यक्त करतायत, पण प्रॉब्लेम आपण वर्षानुवर्ष दुसऱ्यांच्या बातम्या दाखवतो, दुसऱ्याला होणारे त्रास दाखवतो, त्याचा निषेध अशा बातम्या दाखवतो, पण आपल्याच पत्रकारावरती, आपल्याच कलिगवरती अशा पद्धतीने गचाळ भाषा जर वापरत असेल तर या गोष्टीचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि हेच यांना उत्तर आहे। काय म्हणणं आहे? सर्व माध्यम प्रतिनिधींनी याचा निषेध केला आहे, ही निषेधार्ह बाब आहे। काय म्हणणं आहे भूषण? सर्व पत्रकारांबद्दल त्यांनी जी भाषा वापरली ती अत्यंत गलिच्छ भाषा होती। एकंदर स्वतः वाय सिक्युरिटीमध्ये फिरत आहेत आणि दुसऱ्यांना पत्रकारांना आम्ही बघून घेऊ, घरात घुसून मारू, अशी भाषा जर वापरत असतील तर पत्रकारितेवरती सुद्धा एक प्रकारे प्रश्नचिन्ह ते उभं करत आहेत। त्यामुळे पत्रकार कोणत्याही प्रकारे मागे हटणार नाहीत आणि एकंदर आम्ही निषेध जो आहे तो आम्ही नोंदवत आहोत। आपण जर बघितलं तर आम्ही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं मागे हटणार नाहीये। अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या, अशा पद्धतीचं पत्रकारांना कमी लेखणाऱ्या नेत्यांवर आम्ही अशाच पद्धतीनं बहिष्कार टाकू। एवढंच नाही तर त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीबाबतचे सगळे जे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात किंवा त्यांची गेल्या काही दिवसापासूनची जी वक्तव्य आहेत ती सुद्धा या ठिकाणी या सर्व गोष्टीवर विचार करायला लावणारे आहेत। गेल्याच काही दिवसापूर्वी संजय दिना पाटलांचं जर आपण वक्तव्य बघितलं तर त्यामध्ये ते म्हटले होते की 5 लोकांना या ठिकाणी मी पोहोचवलेलं आहे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करणारे आणि त्यानंतर पत्रकारांवर अशा पद्धतीने खेकसणाऱ्या राजकीय प्रतिनिधींचा जो आहे तो पत्रकारांनी खरपूस समाचार घेतल्याचं पाहायला मिळते। आणि बाळासाहेब भवन हे शिवसेनेचं मुख्यालय आहे, त्या मुख्यालयामध्ये पत्रकार परिषदेला उपस्थित राहून निषेध व्यक्त केलेला आहे। ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे। निश्चितच अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय आहे, कारण जी भाषा पत्रकारांच्या संदर्भात वापरली गेली त्याचा निषेध होणं अत्यंत गरजेचं होतं आणि तेच काम खरं तर आज पत्रकार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी।